नमस्कार. आज तुमच्याशी बोलताना स्वागत करतोय असं देखील म्हणावं वाटत नाही. अशी स्थिती, अशी बातमी सातत्यानं वेगवेगळ्या येत आहेत आणि ही तर खूपच धक्कादायक होती. कळमनुरीचे हिंगोली जिल्ह्यातले राजीव सातव, एक तरुण खासदार, ऐन तारुण्यात राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेले खासदार, आपल्या सगळ्यांच्या मधून कोरोनाच्या संक्रमणामुळं आणि कोरोनोत्तर संक्रमणामुळं निघून गेलेलं आहे. राजीव सातव एका राज्यसभा सदस्याचं जाणं हे एका केवळ खासदाराचा मृत्यू म्हणून दखल घ्यावी इतकंच नाही आहे, तर मराठवाड्यातलं दिल्लीत स्थिरावू पाहणारं एक नेतृत्व संपलं असं आहे. एक नेतृत्व एवढंच नाही तर मराठवाड्यात ही गोष्ट सातत्यानं घडत आलेली आहे. याआधी प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला. प्रमोद महाजन दिल्लीमधलं एक स्थिरावलेलं नाव, देशभरामध्ये जगभरामध्ये ज्या नावाला प्रतिष्ठा सन्मान मिळाला होता. PM या त्यांच्या नावातल्या अध्यक्षरांना घेऊन उद्याचा प्रधानमंत्री असा त्यांचा उल्लेख होत होता. ते प्रमोद महाजन अकाली गेले. प्रमोद महाजनांचं अस्तित्व मराठवाड्यासाठी काय उपयोगाचं होतं असा प्रश्न विचारणाऱ्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. की अंबाजोगाईचं सगळ्यात मोठं दूरदर्शनचं प्रक्षेपण केंद्र महाजनांच्यामुळंच मिळालेलं आहे. औरंगाबादचं प्रक्षेपण केंद्र महाजनांच्यामुळंच मिळालेलं आहे. जेव्हा BSNLनं पहिल्यांदा आपले सिम कार्ड लॉन्च केले तेव्हा त्याची सुरुवात बीड जिल्ह्यातून झाली होती. खूप घटना आहेत. जरा पुढे जाऊ. विलासराव देशमुख, पाठोपाठ ज्या वयात विलासरावांनी जायला नको त्या वयात विलासराव गेले. विलासराव देशमुख हे मराठवाड्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. ज्या स्वप्नात मराठवाडा बघत होता की एक आपल्यातला नेता राष्ट्रीय स्तरावरती एक मोठा नेता म्हणून स्थापित होईल. विलासरावांचं केंद्रातलं अस्तित्वच मराठवाड्यातल्या माणसांसाठी आशादायक होतं. इथल्या प्रत्येक माणसांनी आपला व्यक्तिगत फायदा गमावलेला आहे, व्यक्तिगत लाभ गमावला आहे असं वाटावं इतपत विलासरावांचं मराठवाड्याशी एकरूप होणं होतं. विलासराव दिल्लीत स्थिरत्व पाहत असतानाच अचानक गेले. एवढ्यावरच नियतीला थांबावं वाटलं नाही. त्यानंतर तिनं गोपीनाथ मुंडे या उमद्या नेतृत्वाला आमच्यापासून दूर घेऊन गेली. खरं तर गोपीनाथराव 5 वर्ष खासदार म्हणून दिल्लीत स्थिरावले होते आणि आता ते ग्रामविकास मंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करत होते. दुसऱ्यांदा खासदार झाले होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर एक छोटासा अपघात काय होतो आणि गोपीनाथराव आपल्यातून निघून जातात. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता राजीव सातव. लोकसभेचं सदस्यत्व मिळाल्यानंतर, म्हणजे लोकसभेचं सदस्यत्व मिळणं ही गोष्ट खूप साधी नव्हती. ज्या काळात मोदी नावाचं वादळ समस्त काँग्रेस पक्षाला संपवून टाकत होतं, महाराष्ट्रात केवळ 2च जागा आल्या होत्या आणि त्यात एक राजीव सातव यांची होती, हे विसरून चालणार नाही. राजीव सातवांच्या या खासदार पदाच्या निवडणुकीनंतर त्यांचा दिल्लीतला रुतबा अधिक वाढला होता. गांधी परिवाराच्या अत्यंत जवळची अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. अगदी गुजरातचं प्रभारी पद राजीव सातवांना देण्यात आलं होतं. आता राजीव सातव दिल्लीमधले एक चांगले नेते, राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून उभं राहू लागले होते. अजून 50ची उमर देखील गाठली नव्हती. त्यात त्यांना कोरोनाने गाठलं आणि कोरोनात त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही म्हणाल ह्या 4-5 नेत्यांच्या मृत्यूवर मी एवढं का बोलतोय? कारण ही 4-5च नेते अशी होती ज्यांच्याकडं मराठवाड्यातून राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव करण्याची क्षमता होती. आता मराठवाड्याच्या राजकारणानं हे 4ही हिरे गमावलेले आहेत. आता मराठवाड्यातून दिल्लीतला आवाज कोणता हा प्रश्न सतत पडतोय. ज्या माणसांनी दिल्लीत आवाज उठवावा किंवा ज्या माणसांच्या मागं दिल्लीतल्या राजकारण्यांनी उभं राहावं अशी शक्ती असलेला नेता आज तरी सापडत नाही. लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर राजकारणातून निवृत्त झालेत. अन्यथा ते देशाचे गृहमंत्री होते, राज्यपाल झालेले होते. राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. पण आता वयोमानापरत्वे चाकूरकरांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. काही निवृत्तले आणि काही निवृत्त झाले. आता मराठवाड्याला
दिल्लीत आवाज उठवण्यासाठी कुठल्या तरी बाहेरच्या नेत्याची मदत घ्यावी लागणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. नेतृत्व सहजासहजी उभं राहत नसतं. नेतृत्व उभं राहायला अनेक वर्ष जावी लागतात. त्या नेतृत्वात ते कसं बसावं लागतं, त्या नेतृत्वामध्ये ती योग्यता असावी लागते, लोकमान्यता असावी लागते आणि ही वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून उभा करता येते. आता अशी मेहनत करणारी माणसं मराठवाड्यात नाहीत का? तर आहेत. या नेतृत्वाला इस्टॅब्लिश करण्याची जबाबदारी आता लोक म्हणून, माध्यम म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राजकीय कार्यकर्ते म्हणून मराठवाड्यातील लोकांवर येऊन ठेपलेली आहे. साधारणतः मराठवाड्याचा फेरफटका मारला तर 4-2 नावं आज दिल्लीत ओळख असलेली किंवा दिल्लीत जाण्याची क्षमता असलेली आजच्या घडीला आपल्याला दिसत आहेत. औरंगाबाद, जालना ही 2 जिल्हे त्या दृष्टीनं उदास आहेत म्हणावं लागेल. ओसाड म्हणत आहोत. संधी मिळाली नाही असं नाही. चंद्रकांत खैरेंना 4 वेळेला खासदारकीची संधी मिळाली पण ते प्रभाव टाकू शकले नाहीत. जालन्यातून असा नेता, इच्छा असलेला नेताच उभा राहत नाही. रावसाहेब दानवेंची क्षमता खूपच कमी आहे. अगदीच उथळ, उनाड अशा स्वरूपाचं ते नेतृत्व वाटतं. त्यामुळे दिल्लीत ते स्थिरावू शकतील ही शक्यता दिसत नाही. त्यांची इच्छा खूप आहे पण तशी मान्यता त्यांना त्यांच्या स्वभावामुळे मिळत नाही. परभणी ही नेतृत्वाच्या दृष्टीनं अशीच ओसाड आहे, दुष्काळी भागातली आहे. नाही म्हणायला हिंगोलीत नेतृत्व निर्माण झालं पण ते काळानं आमच्यापासून हिरावलं. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाणांच्या रूपानं एक आशेचा किरण आपल्याला सापडतो. अशोकरावांची इच्छा केंद्रात जाण्याची नाही, कारण 2014च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला तेव्हा ते केंद्रात रमतील असं वाटलं होतं, पण अशोकरावांचा केंद्रात रस अजिबात दिसत नाहीये. अशोकराव रमले, राहिले ते फक्त महाराष्ट्रात, मुंबईत. अगदी मंत्रिमंडळात सुद्धा अशोकरावांना सहभाग व्हावं वाटलं पण ते दिल्लीत गेले नाहीत. ही खरी अशोकरावांची अडचण. अशोकरावांना खरं तर दिल्लीत उभं राहू शकता आलं असतं. अशोकराव मोठे होऊ शकले असते. इनफॅक्ट अशोकरावांच्या मध्ये ती क्षमता देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण अशोकरावांनी ते केलं नाही. अशी अनेक मंडळी आहेत. अशोकरावांना आता दिल्लीच्या नेतृत्वाचा विचार करावा लागेल. भविष्यात अनेक नेते लागणार आहेत, अनेक माणसं लागणार आहेत आणि त्यांनाच आपल्याला आता नेता म्हणून उभं करावं लागणार आहे. त्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागणार आहे. अशोकरावांच्या नंतर आपण जरा लातूरमध्ये येऊया. लातूरमध्ये विलासरावांच्या नंतर काही क्षमता अमित देशमुखांच्या मध्ये किंवा धीरज देशमुखांच्या मध्ये आहे का हे तपासलं गेलं. पण अमित देशमुख हे राज्यात मर्यादित आहेत आणि धीरज देशमुखांना जिल्हा सोडवत नाही अशी स्थिती आहे. मग आता उरतो तो चाकूरकरांचा भाग. चाकूरकरांच्या घरामध्ये अडचण अशी आहे की चाकूरकरांच्या घरामध्ये प्रतिभा खूप आहे, गुणवत्ता खूप आहे, पण त्याला संधी द्यायची की नाही यामध्ये चाकूरकर परिवार अडकून पडलेला आहे. राज्याच्या राजकारणात देशमुखांना संधी द्यायची आहे हा शब्द चाकूरकरांनी दिलाय म्हणून राजकारणात आपल्या परिवारातल्या संधी असलेल्या, शक्यता असलेल्या, गुणवत्ता असलेल्या मंडळींना येऊच द्यायचं नाही हा चाकूरकरांचा निर्णय थोडासा चुकीचा वाटतो. लोक कदाचित माझ्या या विधानाला घराणेशाही म्हणतील, पण आजच्या स्थितीला राज्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा एक पोकळी निर्माण झालेली असते तेव्हा ती पोकळी तात्काळ भरणं आवश्यक असतं. त्यासाठीचे प्रयत्न सुरू करणं आवश्यक असतं. चाकूरकरांच्या घरातून अर्चना पाटील चाकूरकरांचं नेतृत्व उभं राहू शकतं, पण अर्चना पाटील चाकूरकरांचं नेतृत्व उभं राहायला एक तर घरातूनच अडचण दिसते आहे किंवा घरातून निर्णय व्हायचा विलंब दिसतो आहे. खरं तर आता चाकूरकरांच्या घरातून त्यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकरांना ही संधी मिळायला हवी. त्याचं कारण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या चाकूरकरांच्या सुनबाई आहेत म्हणून त्या योग्यतेत असं नाही आहे, तर अर्चना पाटील या डॉक्टर आहेत आणि त्यासोबतच एक सामाजिक जाणीव त्यांना आहे, सामाजिक कामाची जाणीव त्यांना आहे. अर्चना पाटील चाकूरकरांना एक हॉस्पिटल उभं केलं, ते चालवता आलं नाही, ते अडखळल्या, पडल्या, पण पुन्हा एकदा स्वतःला सावरत कोविडच्या संकटात त्यांनी ते हॉस्पिटल पुन्हा उभा केलं, पुन्हा चालू केलं, कोविड सेंटर सुरू केलं. एवढंच नाही तर आपल्या मुलींनाही कोणताही राजकीय वारसा म्हणून नव्हे तर केवळ सामाजिक वारसा म्हणून रुद्राली पाटीलला त्यांनी काम करायला लावलं.
अर्चना पाटील चाकूरकर एक संवेदनशील नेत्या आहेत, त्या नेत्या होऊ शकतात आणि त्याही पोकळी भरायसाठी उपयोगाच्या ठरू शकतात, पण परिवारातून संधी मिळाली पाहिजे. जर आपण बीड जिल्ह्यामध्ये आलो तर बीड जिल्ह्यात सुरुवातीला म्हणजे अगदी परळी तालुक्यातून, लातूरकडून बीडकडे येताना सुरुवातीला परळी तालुक्यातून तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की गोपीनाथ मुंडेंच्या नंतर त्यांच्या परिवाराकडेच नेता म्हणून बघितलं जातं. पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांच्यापैकी कोणीतरी राष्ट्रीय स्तरावर जाईल अशी अपेक्षा आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडेंना आता भाजपनं नियुक्ती दिलेली आहे आणि हीच नियुक्ती आता त्या राष्ट्रीय राजकारणात उतरतील का याविषयी चर्चा चालू आहे. पंकजा मुंडेंचा रस महाराष्ट्रात आहे, म्हणजे राष्ट्रीय सचिव झाल्यावर सुद्धा मी महाराष्ट्रात आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं. मग प्रीतम मुंडेंचा नंबर लागू शकतो का, की धनंजय मुंडेंचा नंबर लागू शकतो, की आणखी कोणी या राजकारणामध्ये उतरू शकेल? पण क्षमता असलेल्या या घरापैकी आणखी एकाला संधी राष्ट्रीय राजकारणामध्ये मिळू शकते. आता पुढे याच जिल्ह्यामध्ये आणखी एक नाव मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे, ते म्हणजे रजनीताई पाटील. आता रजनीताई पाटलांच्या मध्ये एक गोष्ट अशी आहे की त्यांची दिल्लीतली उडबस, हायकमांड जवळची उडबस उत्तम आहे, पण ती उडबस उत्तम असली म्हणून काम भागत नाही. तालुक्यावर किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर जी मांड पक्की असावी लागते ती मात्र त्यांची दिसत नाही. पण त्यांनाही एक संधी निर्माण केली जाऊ शकते. उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यातून असे नेतृत्व उभं राहण्याची शक्यता आता कमी दिसते आहे, कारण तिथून कुणाची ही झेप किंवा ही क्षमता सध्याच्या घडीला तर दिसत नाही. आता आपण या 8 जिल्ह्यापैकी म्हणजे नांदेड, लातूर, बीड या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला हे नेतृत्व दिसतं आहे. राजीव सातवांच्या नंतर आता कोणीतरी एक नेतृत्व असं उभं राहणं आवश्यक आहे. ते कोणत्याही पक्षातून असो, ते काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो. शिवसेना राष्ट्रीय स्तरावर काही करू शकणार नाही हे 2 पक्ष, पण काँग्रेस भाजपला मात्र आता आपलं राष्ट्रीय स्तरावरचं मराठवाड्याचं नेतृत्व विकसित करावं लागेल, तरच आम्हा मराठवाड्याकरांचं बरं होईल आणि राजकारणाचंही भलं होईल. मी घराण्यातली नावं यासाठी घेतली की नव्या लोकांना, म्हणजे त्याच राजकीय घराण्यातली नावं यासाठी घेतलीत की नव्या लोकांना तयार होऊन एवढ्या राष्ट्रीय स्तरावरची आपली प्रतिमा निर्माण करत असताना जो काही विलंब लागणार आहे, म्हणजे नवं नेतृत्व तयार होणार आहे, तोपर्यंत या नेत्यांनी आपली पकड तिथे मजबूत करावी आणि मधला जो काळ असेल की ती जी पोकळी आता निर्माण होणार आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून नवं नेतृत्व तयार केलं जावं जे घराण्याच्या विरहित असेल. पण आत्ताच्या घडीला घराणे तेच ते का असा विचार न करता मराठवाड्यातील शक्यता असलेल्या, पात्रता असलेल्या नेत्यांना उभं करणं आवश्यक आहे. यासाठी मराठवाड्याने विचार करण्याची वेळ आहे.